नमस्कार मंडळी, मी मयुरी तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घराची डीप क्लिनिंग करते आणि त्यासाठी मी पहिली सुरुवात केली आहे फ्रीजपासून, कारण काल ज्या भाज्या सगळ्या आणलेल्या आहेत त्या सगळ्या आतमध्ये टाकल्या की मग बाहेरचं सगळं साफ करायला बरं पडतं। तर आता मी सगळं फ्रीजमधलं काढून घेतले। परवाच मी 4 दिवसापूर्वी फ्रीज सगळा धुवून काढलेला होता, तर मी आत्ता फक्त एका कपड्याने पुसून घेते। आणि जो खालचा डब्बा असतो ना, तर त्याच्यात कॉटनचा कपडा टाकायचा आणि ज्या सगळ्या भाज्या असतील फळभाज्या म्हणजेच कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिरची, ज्या काही भाज्या असतील त्या सगळ्या मी त्याच्यात टाकते कॉटनच्या कपड्यात। म्हणजे त्या खूप दिवस टिकतात, त्याला काय होत नाही, असं पाणी सुटत नाही। आणि तुम्ही या आधीच्या व्हिडिओत बघितलं असेल की मी ज्या मोठ्या डब्यात सगळे लाडू भरून ठेवले होते ना, तर त्याच्यातले बहुतेक लाडू सगळे निम्मे संपले। आणि तो माझा कोथिंबीरीचा डब्बा आहे मोठा, म्हणजे एक जर मोठी जुडी असेल कोथिंबीर त्याच्यात ती सहज राहते। तर आता मी त्या डब्यातले सगळे लाडू उरलेले, सगळे नाही थोडेच उरलेत, तर ते मी आता ह्या काचेच्या बरणी आहे त्याच्यात ठेवते। आणखी मी माझा कोथिंबीरीचा डब्बा रिकामा करते। तर मी कोथिंबीर, मिरची सगळं साफ करून घेतलं। ॲक्च्युली झालं काय, तो कॅमेऱ्याचा अँगल माझा चुकला आणि मी जे खाली काय करत होते ते त्याच्यात दाखवायलाच मिळालं नाही मला। तर आता मी हा डबा घासून घेते व्यवस्थित पुसून वगैरे, आणि कोथिंबीर साफ करून घेतली आहे ना, ती त्याच्यात आता भरते। कोथिंबीर, मिरची सगळी सुकी आहे, म्हणजे त्याला पाणी नाही, ओलसर असं काही नाही, चांगलं सुके आहेत म्हणून मी असंच ठेवते। नाहीतर मी काय करते, त्याच्या खाली कॉटनचा कपडा ठेवते आणि त्याच्यावर मग कोथिंबीर, मिरची, ज्या काही भाज्या असतील त्या डब्यात तशा ठेवायच्या, म्हणजे त्या खराब होत नाहीत, चांगल्या राहतात। पहिलं मी काय करायचे, सगळ्या भाज्यांना व्यवस्थित पुसून वगैरे सगळ्या प्रत्येक डब्यात भरून असं मस्त लावून ठेवायचे। पण आता काय झालं, इतके वेळा डबे आणून झालेत ना की म्हणजे ह्याला ह्या डब्यातून ते दे, त्याला त्या डब्यातून ते दे, असं करून सगळे डबे संपले माझे। मग मी आता ते खालच्या ह्याच्यात कॉटनचा कपडा टाकूनच सगळ्या भाज्या अशा ठेवते। मोठ्या डब्यात कोथिंबीर ठेवली आणि छोट्या डब्यात कढीपत्ता ठेवला आहे। तर 5 रुपयाचा कढीपत्ता खूप येतो, तो खूप दिवस टिकतो। आणि कोवळी पानं असतात, तो कढीपत्ता आणायचा नाही, थोडी जून पानं असतात ना, तो कढीपत्ता घेऊन यायचा, म्हणजे खूप दिवस राहतो। आणि मी हे एका डब्यात थोडासा शेंगदाण्याचं कूट आहे। आम्ही शेंगदाण्याचं कूट जास्त जेवणात वापरत नाही, पण मी थोडा करून ठेवतो, खिचडीला वगैरे साबुदाण्याच्या करायचा असेल ना तर बरं पडतं, करून ठेवते, रेडी करून ठेवते मी। आणि एका डब्यात सगळे मसाले ठेवते, म्हणजे उरलेली आपली छोटी छोटी पॅकेट्स असतात ना, सगळे एका डब्यात ठेवून देते। आणि ही गवती चहा आहे हा। तर आमच्या घरी ते झाड आहे, त्याचं रोपटं आहे छोटं, पण ते काय कायमचं असं टाकायला पुरत नाही, म्हणून मी कधी कधी घेऊन येते असं थोडंसं। आणि ह्या मिरच्या आहेत त्या खाली कॉटनमध्येच ठेवते, ह्या तळायला आणलेल्या मिरच्या आहेत, ज्या मोठ्या मोठ्या जाड असतात त्या कॉटनच्या कपड्यात मी अशा ठेवून देते। जेव्हा कधी तळायच्या असतील त्या तळायच्या, त्याच्यात खूप चांगल्या राहतात। आणि एका डब्यात हे उकडलेले आंबे, म्हणजे खारातले आंबे म्हणतात त्याला आमच्याकडे, उकडून मिठात टाकून ठेवून दिलेले असतात ते, म्हणजे मग चांगले टिकतात तसं ठेवलं की। आणि हे वाटण आहे, ते पण मी करून ठेवते, म्हणजे पटकन आणि तिथे ठेवते, म्हणजे पटकन घेता येतं उघडले की। आणि हे फळं आणलेली, फळं मी जास्त आणत नाही, एकाच प्रकारची घेऊन येते, ती संपली की नंतर मग पुन्हा वाटली तर दुसरी घेऊन येते। आणि ते इथे वरती फ्रीजवर ठेवते, कारण मग आतमध्ये ठेवलं तर आपण कंटाळा करतो काढून खायला, वरतीच ठेवलं, आतमध्ये ठेवायचीच नसतात खरं तर, वरती असं ठेवलं की आपण पटकन घेतो। आणि हे लिंबू आहे, ते मी लोक अंडी ठेवतात, आम्ही अंडी खात नाही म्हणून मी त्याच्या जागी तिथे लिंबू ठेवून देते। आता फ्रीज सगळं ऑर्गनाईज करून झालं, आता फ्रीज चालू करते आणि ठेवून देते। मी बंद करून सगळं साफ करून घेतलं होतं। आणि फ्रीजची बाहेरून म्हणजे पुसून वगैरे घ्यायचं ना, ती साफसफाई मी रोजच्या रोज करतेच, म्हणजे तो काय चालता चालता एक कपडा मारला तरी व्यवस्थित सगळं साफ होऊन राहतं, आणि त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ठेवून देते। आता ते मागचं भांड्याचं स्टँड आहे ना, ते त्यात सगळा पसारा झालाय, तो साफ करायचा आहे। ते काय होतं, सकाळी सकाळी 5ला मला डबा बनवायचा असतो, मग कधी 5-10 मिनटं जर लेट झालं उठायला तर सगळा इकडे तिकडे पटापट ठेवून मग पसारा होऊन जातो, आणि तो दिवसभर आवरायला मला वेळ नसतो, खूप कामं असतात। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा।